दिलंय अप्पर जिल्हाधिकाऱ्यालय हे चाळीसगावला न होता चाळीसगावला व्हावं, परंतु पाचोरा भडगाव मतदारसंघात तिथे जोडण्यात येऊ नये. परंतु गुलाबराव पाटलांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं की तुम्ही दोघांना बसवा आणि प्रश्न मिटवा. जर गिरीश महाजनांचा आपल्याला फोन आला तर आपण जाल का? बघा, गुलाबराव पाटील साहेब काय बोलले किंवा गिरीश भाऊ काय बोलले हे मला माहीत नाही. विषय असा आहे की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते चाळीसगावला द्या म्हणण्यापेक्षा मी तर पूर्वीही सांगितलं की त्यांना केंद्रशासित प्रदेश करून टाका, आमची कुठलीही हरकत नाही. पण त्याच्यामुळे माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्या. याचं कारण असं आहे की तुम्ही जर का माझाच नाही, तुम्ही गिरीश भाऊंचाच विचार करा. गिरीश भाऊंचा मतदारसंघ लोहारा, कळमसरा, कासमपुरा, शहापुरा या गावांमध्ये जर का गेले तर तिथून चाळीसगाव किमान 85 ते 90 किलोमीटर आहे. माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर लासगाव असेल, सामनेर असेल, राणीचं बांबरूड असेल, दैगाव वरसडा असेल किंवा इकडे मधुभाऊंचा जर विचार केला तर पिंपळगाव असेल, कडेवळगाव असेल, या सगळ्या लोकांना किमान 90 किलोमीटर चाळीसगाव येतं. मग हा व्यक्ती तिथे 90 किलोमीटरवर जाण्यापेक्षा जो 15-20 किलोमीटरवर जळगावला पोहोचतोय, माझा चाळीसगावला ह्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला विरोध अजिबात नाही. पण आता जसं वकिलांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, त्यांची तीच परिस्थिती आहे की जळगावला जर गेले तर ते एक केससाठी तिथे जाणार नाही. जळगावला गेल्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तारखा असतील किंवा सेशन कोर्टात काही तारखा असतील, त्या सगळ्यांचं नियोजन करून वकील त्या ठिकाणी जातात. किंवा एखादा जो कोणी आरोपी असेल किंवा फिर्यादी असेल तो ह्या पद्धतीने नियोजन करून जातो. तो चाळीसगावला जाऊन काय करणार आहे? आणि म्हणून मी शब्द दिल्याप्रमाणे या मतदारसंघाला मी शब्द दिला होता. शब्द दिल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि आयुक्त आदरणीय गेडाम साहेब, जिल्हाधिकारी साहेब या सगळ्यांना मी निवेदनं दिली. त्यातल्या त्यात मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय की हे फिजिबल नाहीये, मी 100% तो प्रस्ताव नाकारेल. मग आता कोणी बोलतंय शालार्थ आयडी जो बोगस नाही, इथे भाजप वगैरेचा काही संबंध नाही. ही वस्तुस्थिती आहे की आपण उत्तर महाराष्ट्र खास करून त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या ज्या खाजगी शिक्षण संस्था चालकांनी खरोखर बाजार मांडलेला होता, हे नाकारण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपण जर का पाहिलं तर मागच्या रिटायर जे शिक्षणाधिकारी असतील त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस सह्या, बोगस शालार्थ आयडिया की ज्याच्याने करोडो रुपयाचा, शेकडो करोड रुपयाचं नुकसान आपल्या राज्य सरकारचा शिक्षण विभागाचं झालेलं आहे. जर आपण पाहिलं तर आता राज्य सरकारने 2012 पासून पूर्वीचे 12 नंतरचे पवित्र पोर्टल चालू केलेलं आहे. पवित्र पोर्टलमध्ये खऱ्या अर्थाने गुणवान विद्यार्थी हा पास होतो आणि त्याला 100% न्याय देण्याची भूमिका ही आपल्या राज्य सरकारची असताना हे बोगस संस्था चालक, बोगस शिक्षणाधिकारी बोगस विद्यार्थ्यांना बोगस शालार्थ आयडिया देऊन जर का बोगस पगार काढत असेल तर अशांना शिक्षा झाली पाहिजे. शासनाच्या मताशी मी सहमत आहे. भाऊ, भाजपने हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.